सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आणि सर्व युवकांना, मोठ्यांना, छोट्यांना माझा मानाचा सप्रेम जय लहुजी। मी अनिकेत जवळेकर, लहुजी शक्ती सेनेचा कोथरूड अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी पुणे ते मुंबई ऐतिहासिक अशी पदयात्रा थंडीमध्ये चालू आहे। प्रचंड मी थोडंच चाललो विष्णुभाऊंबरोबर, धनंजय दादा कांबळे आहेत, बरेचसे मान्यवर या ठिकाणी आलेत, सगळ्यांची मी ओळख करून देणार। थोडंसं चाललो तरी आम्हाला आता प्रचंड त्रास या ठिकाणी जाणवतोय। भाऊ पुणे ते नागपूर कसे गेले हेही मला कळत नाही। लहुजींचे आशीर्वाद आहेत, हा चमत्कार म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। महाराष्ट्राने हे रूप मांगाचं पहिल्यांदा पाहिलेलं आहे आणि पाहतोय, आणि 27 तारखेपर्यंत मुख्यमंत्री सुद्धा बघेल, जो मातोश्रीमध्ये बसून सर्व जाती धर्मांचं ज्यांनी जबाबदारी घेतलेली, त्यांनी मात्र मातंग समाजावरती बोललं पाहिजे, यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरतोय। मातंग समाजावरती रोज कुठे ना कुठे घटना घडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जर आपण डेटा पाहिला, जर आपण त्याची माहिती काढली तर त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की किती घटना मातंग समाजावर गाव भागामध्ये, खेड्यामध्ये, जागोजागी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत मांगावरती अन्याय अत्याचार होत आहेत। याच्यावरती मुख्यमंत्री का बोलत नाही? हा एका जातीचा आहे, एका जातीचा मुख्यमंत्री, एका धर्माचा मुख्यमंत्री आहे काय मला कळत नाही। पण आज या ठिकाणी बोलण्यासाठी बरेचसे मान्यवर आलेले आहेत। महिलांची शक्ती लहुजी शक्ती सेनेला लाभलेली आहे, मातंग समाजाला लाभलेली आहे। त्यापैकी आज विशेष आपण जिच्याशी बोलणार आहोत ती म्हणजे एक खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणता येणार नाही, एक छोटं व्यक्तिमत्व नाही आहे। ती दिसायला आणि वयाने छोटी आहे, पण तिच्याकडे जे सांगण्याची आणि ती जे काही भावना मातंग समाजाच्या व्यक्त करते आणि ती आपल्याला आव्हान करणार आहे। 27 तारखेला आझाद मैदान मुंबई पिवळं केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाहीये। आत्ताच कुलूप घेऊन ठेवा, घराला कुलूप लावायचंय। आदरणीय विष्णू साहेबांबरोबर, कैलासदादा खंदारेंबरोबर, लहुजी शक्ती सेनेच्या सगळ्या, आमच्या भारतीताई, सगळेच लहुजी शक्ती सेनेच्या कर्नाटक भागातले, नागपूरचे, अकोल्याचे, बुलढाण्याचे, सगळे विदर्भातून आलेले पदाधिकारी तुम्हाला आज जाहीरपणे आवाहन करतात की आपण आत्ता जर उतरलो नाही तर आपण पश्चाताप होईल। कारण आयुष्यामध्ये आपल्या मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा, यात्रा जत्रेंना आपण जातोच, पण ही जी यात्रा आहे ती आरक्षणाची यात्रा आहे। पुढच्या पिढ्यांना जर अस्तित्वात राहायचं असेल, मांगाला जे आज असुरक्षित आहे मांग महाराष्ट्रामध्ये, त्याला ताकदवान बनवायचंय। आपल्याला सोमनाथ भाऊंची, लहुजींची शपथ आहे। आज विष्णू साहेबांनी, कैलासदादांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे, त्याला उत्तर देण्यासाठी आपण 27 तारखेला, 27 डिसेंबर मांगाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आहे, तो सोडायचा नाहीये। सुट्टी काढायची, सगळ्यांनी तयार राहायचंय। जास्त बोलण्यापेक्षा आता आपण दिशा खिलारे हिला भेटत आहोत। ताई जय लहुजीकर, पहिल्यांदा जय लहुजी। इथे जमलेल्या सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय लहुजी। मी लहुजी कन्या दिशा सचिन खिलारे। ऊठ मतंगा जागा हो, संघर्षाचा धागा हो। ऊठ मतंगा जागा हो, संघर्षाचा धागा हो। आता रडायचं नाही, आता लढायचं। मातंग समाजावरील अन्याय अत्याचार हे थांबवले पाहिजे। बरोबर। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे। यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद सावे यांना यांचे स्मरण झालेच पाहिजे। लहुजी वस्ताद सावे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत, लहुजी सावे यांचे महापुरुषांच्या यादीत झालेच पाहिजे। यासाठी माननीय मातंग हृदय सम्राट विष्णुभाऊ कसबे यांनी बरेच आंदोलन केली, जसं की पायी पदयात्रा, मुंबई यात्रा, बुलेट रॅली, लोटांगण आंदोलन, अशा प्रकारचे बरीच आंदोलन केली, पण तरीही आपली मागणी पूर्ण होत नाही। यासाठी
मागील मुख्यमंत्री साहेब ते 5 वर्ष आपल्या प्रश्नांची उत्तर 5 वर्ष अभ्यासच करत बसले, पण आणि म्हणत बसले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. धन्यवाद. माझ्या या त्रिमूर्ती सरकारला विनंती आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. आरक्षण, स्वतंत्र आरक्षण मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालंच पाहिजे. पाहिजे ना तर जोरात बोला. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. एवढा जोरात बोला की सरकारच्या कानापर्यंत आवाज पोचला पाहिजे. ठीक है, आता थैंक यू. मंजिलें उन्हीं को मिलती है जिन्हें सपनों की जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि तो हौसला, ती जिद्द आपल्यामध्ये आहे, म्हणून आपण हे करणारच. आणि आपण आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या. हे बोलून मी माझं मनोगत पूर्ण करते. जय लहुजी, जय अण्णा. धन्यवाद. छोट्या मुखाने इतके मोठे शब्द आपल्यापर्यंत पोहोचलेले. आपण याचा नक्की मनापासून अंतःकरणापासून विचार करा. मातंग समाजाला हक्काची न्यायाची मागणी करत असताना आज धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, रस्त्यावर उतरतोय, आपल्या न्याय हक्काची मागणी करतोय. मातंग समाजाला सगळ्यांपेक्षा जास्तही प्रश्न आहेत, परंतु मातंग समाजाने रस्त्यावरती आलं पाहिजे आणि मोठ्या ताकदीने आलं पाहिजे. यानंतर सगळ्यांवरती एकदा कॅमेरा हे करा. नाव सांगा प्रत्येकाने. मोठ्याने सांगा ना जरा. मनीषा गिल्लार. जय लहुजी म्हणा आणि नाव सांगा. जय लहुजी, जय अण्णा. माझं नाव कविता अर्जुन वैरागे. नाव सांगा. जय लहुजी, जन्मय अर्जुन वैरागे. आपण सर्वांना माझा जय लहुजी. मी भारती कांबळे, नागपूर. जय लहुजी, मी ज्योती वैरागर, देहरोड. बोले. जय लहुजी, मैं बॉबी डिक्का, देऊजी. मी गौरी खिलारे, तळेगाव. तुझं पण सांग भाई. जय लहुजी, मी दीक्षा सचिन खिलारे. जय लहुजी, मी ईशा सचिन खिलारे. अरे वा वा वा, क्या बात आहे. तुमचं क्रांतिकारी जय लहुजी. मी सविता आव्हाड, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा, लहुजी शक्ती सेना. आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मी सर्व मातंग समाजाला आव्हान करते की विष्णुभाऊ, हृदय सम्राट विष्णुभाऊ यांचं कार्य खूप मोठं आहे. आज हे पायी जर पदयात्रा करू शकतात तर माझा समाज आज झोपलेला कधी जागा होईल. तर यांच्या माध्यमातून आपण त्यांना थोडा सपोर्ट करू, त्यांच्यासोबत जाऊ आणि मुंबईमध्ये जाऊन मंत्रालयावरती जाऊन आपलं पिवळं वादळ काय आहे आणि आपल्या हक्कासाठी आपण काय बोललं पाहिजे हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वांनी 20 तारीख भाऊ 27 डिसेंबर 27 डिसेंबर या तारखेला सर्वांनी आझाद मैदानावरती यायला पाहिजे. आणि मातंग हा काय आहे, आपण लहुजींचे वाघ आहे हे सिद्ध केलं पाहिजे. तसंच सर्व महिलांनी आम्ही लहू कन्या रणरागिणी वाघिणी आहोत आणि मातंग समाजामधल्या सर्व महिलांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आपल्या बांधवांना सर्वांना सपोर्ट केला पाहिजे. एक प्रश्न तुम्हाला या निमित्ताने विचारतो. आज सरकार मातंग समाजावरती जे काही अन्याय अत्याचार होत आहे त्याच्याबद्दल एकही शब्द बोलत नाही. तुम्हाला असं वाटतं की उपमुख्यमंत्री अजित पवार असो, ते सामाजिक कल्याण मंत्री धनंजय मुंडे असो किंवा उद्धव ठाकरे असो, यांना मातंग समाजाविषयी काय प्रेम वाटतं तुम्हाला? मातंग समाजावरती जर प्रेम जर या लोक सगळ्यांचंच कोणत्याही म्हणजे सरकारचं समजा सरकाराचं जर मातंग समाजावर प्रेम असतं तर महिलांवरती, मातंग समाजांच्या महिलांवरती विशेषतः अन्याय अत्याचार बलात्कार हे झालेच नसते. आणि जर आम्हा महिलांना जर तुम्हाला प्रोटेक्शन झाल्यावर ते बोललेत का? पक्ष झाल्यावर नंतर बलात्कार अन्याय झाल्यावर ते बोललेत का?
चॅनलवर किंवा पत्रकार परिषदेत मागं ते बोललेच तर नाही, बोलले अजिबातच नाही. पण मला असं वाटतं की सरकार जर आम्हाला संरक्षण देऊ शकत नाही किंवा महिलांवरती जर अन्याय मिळाल्याच्या नंतर आम्हाला न्याय देऊ शकत नाही, तर आम्हा महिलांना सरकारने ना सरळ ही मुभा द्यावी की जिथं आमच्यावर अन्याय होईल त्या माणसाला आम्ही स्वतः महिला शिक्षा देऊ शकतो. ही आम्हाला अथॉरिटी दिली पाहिजे सरकारने. तुम्ही जर आम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही तर आमचा न्याय आम्ही स्वतः घेऊ. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो, जर सरकारने अशा आडीनेडी भूमिका घेतली, पोलिसांना जसं आपण बघतोय पोलिसांना मध्ये घेऊन, गृह खात्याला मध्ये घेऊन हे त्यांच्या खांद्यावरून बंदूक चालवत आहेत, आणि जर मध्ये आपल्याला कुठे पोलिसांनी अडवलं, म्हणजे सरकार अडवणार आहे पोलिसांच्या माध्यमातून असं वाटतंय, जर आपल्या आंदोलनच आपण करू नका म्हणले लोकशाही मार्गाने, जे आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिलाय, आपल्याला जर विष्णुभाऊंना मुंबईमध्ये जाण्यापासून अटकाव केला, अडवलं, तर आपली भूमिका काय राहणार आहे महिलांची आणि पुरुषांची? सर्वच महिलांची, पुरुषांची आणि लवजी सर्व शक्ती सैनिकांची ही एकच भूमिका राहील, आम्ही मेलो तरी बेहतर. पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळालंच पाहिजे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला मिळायलाच पाहिजे. आम्ही मरायला तयार आहोत. सरकारला जर मारायचं असेल तर आम्हाला बिनधास्त मारावे त्यांनी, पण आमची मागण्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय अडवलं तरी आझाद मैदानात जाणार, आम्ही पोहोचणार. सर्व लवसैनिक आम्ही त्या बरोबर त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पोहोचू आणि आमच्या मागण्या, आमचा अधिकार आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून मी थांबते. क्रांतिकारी जय लवजी. जय लवजी. धन्यवाद. दो शब्द शुभकामनाएं दीजिए आपके लिए. मेरी तरफ से इस पद यात्रा के लिए शुभकामनाएं. कोण अजून कोण बोलणार? भारतीताई बोलती, 2 शब्द बोली, हिंदी में बोला तभी चलेगा. आप सबको मेरा जय लवजी. आने वाली 27 तारीख को आज़ाद मैदान, वहाँ सभी मातंग समाज के सभी लोगों को आना है और महिलाओं को आना है और अपनी ताकत दिखाना है. जय लवजी. ताई बोलतो 2 शब्द. ठीक आहे. या ठिकाणी सगळेच आहेत, दिग्गज म्हणजे आहेत, कैलासदादा खंदारे, चिन्मय वाडावे, सगळेच मान्यवर. शेवटी या ना पुढे अजून कोण दादा कोण बोलणार आहे? साहेब बोलते. तुमचं पहिलं नाव सांगा. जय लवजी. नाव सांगा पहिलं. राजाराम मास्टर, रिटायर्ड टेक्निकल ऑफिसर, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. आरक्षणाबद्दल, पदयात्रेबद्दल, सरकारबद्दल काय वाटतं? आता सुरुवातीपासून जे आपण आरक्षणाचा लढा लढतोय, आधी हा खूप वर्षापासूनची मागणी आहे आपली. जसं बाबासाहेब आपले अण्णाभाऊंना भारतरत्न दिला पाहिजे, आपल्या समाजाला जे होणारे अत्याचार ते संपले पाहिजे, पण ते अजून काही संपलेलं नाही. शहरी जीवनात वेगळा फरक पडतो, पण गावामध्ये अजून तेच प्रकार आहेत, तेच सगळे आहेत, आणि तिथं आपली लोक हे नसतात, आपल्याला सहकार्य करणारे कुणी नसतं, आणि यांच्यावर अन्याय होतो पण त्यांचं पण कैवारी कुणी नसतो. तर ही शहरापेक्षा गावोगावी आपल्या समाजावरती होणारे अन्याय दूर होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न कराने, विशेषतः म्हणजे सरकारने, आणि प्रत्येक सरकार आत्तापर्यंत खूप सरकार येऊन गेलेले आहेत, पण आपल्या समाजाचा कुणी असा विचार केलेला नाही, आणि तेवढ्यापुरतंच आपल्या समाजासाठी आश्वासन देतात किंवा थोडंसं बोललं जातं, आणि आपला समाज खूपच प्रामाणिक आणि भोळा बावळा असल्या पुरताने सरकारच्याच मदतीला येतो, पण नंतर काही हे झाल्यानंतर सरकार आपल्या मदतीला येत नाही, आणि त्याच्यानंतर आपले पण काही कमी हे असणार, आर्थिक अडचणीमुळे आम्हाला पुढे जाता येत नाही, बोलता येत नाही, किंवा असं आमचा आवाज दाबला जातो. पण तो सरकारने विचार करून जर आमच्या समाजाला जर हे करून म्हणजे चांगलं हे केलं, आरक्षण दिलं, किंवा सगळ्या आमच्या समस्या सोडवल्या, अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याची जरी ही सुरुवातीपासून मागणी हे आहे ती केली पाहिजे. रशियाने अण्णाभाऊंचा सत्कार केलेला आहे, मग आपल्या देशाने का करू नये? साधारण 4 दिवस शाळेत जाणारा व्यक्ती इतकं महान कार्य करू शकतो, जर त्यांना अजून मार्गदर्शन मिळाल्याचे किंवा आणखून त्यांच्या शिक्षणाची जर काही. सर 2 मिनिटं तुम्हाला एक प्रश्न विचारतो या निमित्तानं, की आज सांगितलं जातं महाराष्ट्रामध्ये की हे जे सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं, हे बहुजनांचं आहे. बहुजनांमध्ये मातंग समाज हा अव्वल स्थानापैकी एक आहे, म्हणजे संख्येने प्रबळ असणार आहे.
हे बहुजनांचं जर सरकार आहे तर बहुजनांचा तिन्ही पक्षातला एकही नेता आता गेल्या 2 वर्षामध्ये आकडेवारी जर पाहिली तर दलितांमध्ये सगळ्यात जास्त अन्याय अत्याचाराच्या 70-80% अत्याचाराच्या घटना ह्या मातंग समाजावर होत आहेत. परवाच खडसेताईंना, खडसे आडनावाच्या एका महिलेला बलात्कार करून मारून टाकलं, तिचं रक्त वगैरे वाहत होतं. या सगळ्या इतक्या बेकार अमानुष घटना होत आहेत. इतर गोष्टीमध्ये दिल्लीमध्ये मेणबत्त्या बाहेर येतात, त्यांच्या सगळे पत्रकार येतात, सगळ्या पक्षाची सगळी लोक त्यावर बोलतात, मेणबत्त्या येतात, रस्ते अडवतात, रस्त्यावर येतात. मग इथं जात बघून मेणबत्त्या बाहेर निघतात का? तर तिन्ही पक्ष आपलेच आहेत किंवा तिन्ही पक्ष मागाचे विचार करणार आहेत, बहुजनांचे. हे बहुजन म्हणणारे आपल्याबद्दल का बोलत नाहीत ह्याच्याबद्दल जरा. आता हे फक्त आपला उपयोग मतदानासाठी केला जातो आणि आपला समाज सांगितल्याप्रमाणे त्यांचं ऐकतो आणि त्यांना मतदान देतो आणि ते झाल्यानंतर ती लोक आपला काही विचार करत नाही. आतापर्यंत सगळा हा इतिहास जर पाहिला, आतापर्यंत कुठल्याही सरकारने आपल्यासाठी हे केलेलं नाही. आणि आता सुद्धा आपले किती नेते आहेत, किती लोकांना आपल्या प्रोत्साहन दिलं, किती आपल्या लोकांना आरक्षण दिलं, किती लोकांना शिक्षणाचं, असं काही नाही. सरकार आपल्याबद्दल काहीही बोलत नाही. आताचं सरकारचं आता बोलणं हे, पण आपल्या आताच्या सरकारमध्ये आपल्या समाजाच्या बाबतीत कुणी कसलाही विचार केलेला नाही, ही एक अगदी स्पष्ट आहे. आणि पण ते म्हणते फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊंच्या विचाराचा पक्ष आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आता ही फक्त बोलण्याची भाषा, निवडून येण्यापुरताच हा विषय असतो. त्याच्यानंतर अण्णाभाऊ कोण, फुले कोण, हा कुणीही विचार करत नाही. आणि ही सगळी जी वरिष्ठ लॉबी आहे सुरुवातीपासून आलेले, यांचे ते सगळं चाललेलं असतं आणि आपला समाज यांना मदत करतो. पण नंतर मग हे पुढच्या इलेक्शनमध्ये हाच प्रकार होतो. आपल्याला थोडीशी समजूत दिली जाते आणि ह्याच्या पुढं ते काही करत नाही. म्हणून आपल्या समाजाने आता जागरूक होणं गरजेचं आहे आणि आपण वेळेला हे करून भान ठेवून वोटिंगच्या विचार करून दिलं पाहिजे. आता विष्णुभाऊनी एवढं कार्य हे केलेलं, पदयात्रा पुण्यापासून मुंबईपर्यंत जाणं, 27 डिसेंबरला तिथं ते किती विश्वासन देतील ते पाडे 15, त्याप्रमाणे ही आतापर्यंतचा चाललेला विषय आहे. ह्याच्या पुढं पण जर असं आपल्याला जर स्ट्रॉंग किंवा काहीतरी आपल्याला पत्रात पाडून घ्यायचं तर आपल्याला लय मोठं आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि ह्यांना जाणीव करून दिली, ह्यांना जाणीव आहे पण फक्त ते आपला तेवढ्या पुरताच विचार करतात. तरी आपल्या समाज बांधवांनी सुद्धा हा विचार केलेला पाहिजे, आपल्याला कुठल्या ह्याच्यात जाणं गरजेचं आहे आणि आपल्याला कोण हे करतात, कोण आपल्या आणि कोण हे आहेत आणि आपली लोक सुद्धा आपल्याला किती सहकार्य. बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की बीजेपीचं सरकार बदललं, आता 3 पक्षाचं आलं, आता हे तरी आपलंय, असं बऱ्याचशा मातंग समाजातल्या सुद्धा अधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना आणि लोकांना वाटलं होतं. त्याला काय अनुदानिक असतं, आपल्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीत असतं, काही स्कॉलरशिप आहेत, काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. हे आपल्या मुलांसाठी काहीच असं विशेष असं मिळालेलं नाही. किंवा आपले कितीतरी युवक असे विना म्हणजे नोकरी नाही, ही नाही, काहीतरी भरकडत वगैरे असे आपले जीवन जगतायत. ह्यांच्यासाठी कुठलीच योजना नाही. आपले जिथं आपण राहतो त्या परिस्थिती बालवाडी, शाळापेक्षा तिथं बाकीचेच उद्योग भरपूर असतात. हे गव्हर्नमेंट संख्येने, खूप मोठ्या संख्येने, तरी सुद्धा ते आता अन्याय अत्याचार होतं त्याच्याबद्दल किमान बाईट द्यायला पैसे लागत नाही. बिलकुल पत्रकारांसमोर ते बोलत का नेहमी म्हणजे जाणता राजा म्हणून साहेबांचं गिनलं जातं आणि त्यांना सगळ्या समाजाची, सगळ्यांची जाणीव आहे. पण त्यांनी जर आणखी आपल्या मातंग समाजासाठी जर आणखी थोडंसं काही धोरण सॉफ्ट केलं किंवा त्यांनी नुसतंच बोललं तरी बाबा ह्या समाजाला जर काहीतरी बराचसा काहीतरी आपल्याला फायदा होईल. फक्त आमचा निवडणुकीसाठी नका उपयोग करू, पण आमच्या समाजाची जी वर्षानुवर्षे आलेली जी व्यथा आहे ती तुम्ही सत्कारणी लावा. आमच्यात खूप हुशार लोक आहेत. आता मला विष्णू सांगावंसं वाटतं, या तळेगावात आणि माझ्या आपल्याला मिळायला पाहिजे ते अजून मिळालं नाही. ठराविक लोक एखादच प्रगतीच्या मार्गावर यायला उपयोगी असतील असा पण त्यांनी विचार केला पाहिजे. नुसतं व्यसनाधीन आणि हे होऊन सुद्धा नाही. आपल्याकडे एवढी ताकद आहे. लवजी वस्तादांचा आपल्याला असा आशीर्वाद आहे. लवजी वस्तादांमुळे सगळे शिक्षण संस्था बदललेले आहेत. आदरणीय महात्मा ज्योतिबा फुलेंनी लवजी वस्तादांच्या सहकार्यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळे शिक्षण संस्था वापरल्या आहेत. महिलांना सुद्धा त्यांनीच हे केलेलं आहे. महिलांत लवजी वस्तादांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. जसं आपण म्हणलं जातं मुक्ता साळवेंचं शिक्षण त्यांनी स्वतःच्या भावाच्या मुलीला काय म्हणतात ना गडवर घेऊन त्यांनी हे केलेलं. आता तो सगळा याच्या संदर्भात सॉरी मध्ये थांबवतो. याच्या संदर्भात एक प्रश्न आहे माझा की लहुजी बाबांचं स्मारक, लहुजी बाबांनी स्वतः बांधलेले 1822 मध्ये बांधलेली तालीम पुण्यात आहे. त्याच्याच जवळच्या अंतरावरती महात्मा फुलेंचा भिडेवाडा जो आहे त्याला
महात्मा फुले हे लहुजींचे शिष्य, लहुजी बाबांचे, आणि महात्मा फुलेंच्या वाड्याला राष्ट्रीय स्मारक दर्जा दिलाय महाराष्ट्र राज्य सरकारने, आणि लहुजी बाबांच्या तालमीला अजूनही आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून त्याला दर्जा नाहीये. त्यामध्ये दुसरी गोष्ट, परवाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या मराठा समाजातील मुलांनी आत्महत्या केली त्या 10 जणांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये द्यायचं धनंजय मुंडेंनीच जाहीर केलं. या तिन्ही सरकारच्या वतीने धनंजय मुंडेंनी पैसे दिले या 10 जणांना, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी स्वतःचा जीव दिला, त्यांना 10-10 लाख रुपये दिले, आणि प्लस त्यांच्या फॅमिलीमधील प्रत्येकाला, 10 जणांच्या 10 फॅमिलीमधील प्रत्येकाला सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं त्यांनी वचन दिलं, पत्र दिलं. तसा ठराव संमत करण्यात आलेला आहे. आणि दुर्दैवाने धनंजय मुंडे ज्या जिल्ह्याचे आहेत, ज्या भागाचे आहेत, ज्या गावाचे आहेत, त्याच बीडमधला, जरा बंद करणार फोन, धनंजय मुंडे ज्या गावचे आहेत त्या बीडमधलाच मातंग समाजाचा स्वर्गीय शहीद संजय ताकतोडे हा भारतातला मातंग समाजाच्या आरक्षणावर बलिदान देणारा पहिला हा नरवीर ठरला, हा क्रांतिकारी ठरला. त्यांनी बिंदुसरा धरणावरती स्वतः व्हिडिओ बनवला. त्याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन केलं की आम्ही लोटांगण घेतोय, आम्ही पायी पदयात्रा काढतोय, आम्ही बुलेट रॅली काढतोय, आम्ही अक्षरशः उपोषणं करतोय, जीवघेणी उपोषणं करतोय. या माध्यमातून आमचा प्रश्न तुम्हाला का कळत नाही, तुम्ही अबकडं वर्गीकरण करून आम्हाला स्वतंत्र आरक्षण का देत नाही, असा संजय ताकतोडेंनी प्रश्न विचारला. त्यानंतर त्यांनी धरणात उडी घेतली, स्वतःचे हातपाय बांधले होते, त्यांना बाहेर काढले तेव्हा त्यांची डेड बॉडी बाहेर आली. त्यानंतर 48 तास त्यांचा अंत्यविधी केला नाही आपल्या संघटनेच्या मातंग समाजाच्या लोकांनी. त्याला घेऊन भर चौकामध्ये जोपर्यंत तिथं कलेक्टर पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत ती अंत्ययात्रा केली नाही. इतका प्रलंबित हा 3-4 वर्षापूर्वी झालेला विषय. मराठा समाजाच्या 10 जणांना दिला, देऊ द्या, प्रश्न तो नाही. मातंग समाजाला का दिला नाही धनंजय मुंडे, त्यांच्या जिल्ह्याचा असून का दिला नाही? धनंजय मुंडे मांगावरती किती प्रेम करतो. नाही, आता हे तर राजकीय आपल्या किती हे करतात ते आपल्यालाच कळून येत आहे. ते फक्त मेजॉरिटी बघतात, बाबा मराठा समाजाची किती वोटिंग असणार आहे, आपल्या मातंग समाजाची किती वोटिंग, हे कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यात असतं. म्हणून ते आपल्यासाठी जास्त काही हे करणार नाही. ज्यांना ते फायद्याच्या गोष्टी आहेत ते करतातच. धनंजय मुंडेला सुद्धा हा सगळं माहिती आहे, पण तो मातंग समाजाकडून किती फायदा होणार आहे अशा गोष्टी ह्यांच्या डोक्यात आहेत. म्हणून तर ह्या गोष्टी अशा होतात. आपल्याला म्हणजे वेगळं माप देण्याचं त्यांचा तोच. संजय ताकतोडेला का नाही दिलं, कारण खिशातनं द्यायचे होते. हो, आणि त्याला काही कमी पडलं नसतं की आपल्या संजय ताकतोडेला जर दिलं असतं तर. पण तरी पण आपण बघ आता ह्यांच्यापासून असं सावध राहणं गरजेचं आहे. आणि स्पष्टपणे त्यांनी आपल्याला असं उल्लेख करून दिला पाहिजे, बाबा तुमच्यासाठी आम्ही असं करतोय तसं करतोय, आणि ते दिलेलं वचन तर पूर्ण होणं गरजेचं आहे. शाहीर आणि आता जो विष्णू भाऊच्या माध्यमातून जे आता चाललेला प्रकार, ह्याला म्हणजे विष्णू भाऊंना आपण सगळ्या यांनी खूप मोठा साथ दिली पाहिजे. आणि जास्तीत जास्त 27 डिसेंबरला मुंबईच्या त्या ग्राउंडवरती आपली मेजॉरिटी दिसली पाहिजे, तरच आपलं यशस्वी झाल्याचा मला धन्यवाद. जय सर्वांना अभिमान वाटेल. जय लहू. आता हे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या आवडीचं, महाराष्ट्राच्या आवडीचं, तळागाळात गावागावात ज्यांचा आवाज पोवाडा, इतिहास ऐका मांगाचा श्रेष्ठ हा कुळाचा, कुळाची खरी माहिती यांनी दिलेली. मातंग समाज काय अगदी वाल्मिकी रामायणापासून प्रचंड अभ्यास या माणसामध्ये, उच्च शिक्षित आहेत, पण त्यांनी महाराष्ट्राच्या धर्माची, महाराष्ट्र धर्माची, मातंग धर्माची कास सोडली नाही. आज सगळ्या पुराणांमध्ये जी काही माहिती आहे ती बापू पवारांनी आपल्या आवाजातून दिलेली आहे. तरी माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी 2 ओळी तरी गायला पाहिजे, आणि मग आपलं बोलणं, मग तुम्ही भाषण. जय लहू. क्रांतिकारी जय लहूजी. सर्वांनी शांत रहा. हिंदुस्थानची रचना अशी झाली की जात मनातून जात नाही. हिंदुस्थान असा झाला, वाह क्या बात. जात मनातून जात नाही. कितीही मोठा झाला माणूस तरी चौकटी बाहेर राहत नाही. क्या बात आहे, क्या बात. टाळ्या. महिनाभर उपाशी राहिला वाघ, महिनाभर उपाशी राहिला वाघ तर कवी कधीच गवत खात नाही. खातो का बघा. महिनाभर उपाशी राहिला वाघ तर कधीच गवत खात नाही. अंधरणी पाताळ उलटवणारी जगात मागा शिवाय दुसरी जात नाही. मग आरक्षण का मिळत नाही.
त्याला एकच कारण आहे, ही दुकानदारी बंद झाली पाहिजे आणि एक झालं पाहिजे म्हणूनसाठी आरक्षण मिळत. नाहीतर मातंग हा एवढा मोठा आहे की 1952च्या पहिल्या निवडणुकीत 36 आमदार मातंगाचे होते, आता 4 आहे. त्याला कारण काय? प्रत्येक जण पुढारी, प्रत्येक जण नेता मी मोठा, त्याच्यापेक्षा समाज मोठा आहे. आज समाजाची एवढी दयनीय अवस्था आहे, केवळ देव धर्म आणि अंधश्रद्धा कर्मकांड यामुळे समाज भयंकर मागासलेला आहे. आणि मी 1000 वेळा सांगतो, शाहीर बापू पवार MA फर्स्ट क्लास, माझी 2 मुलं डॉक्टर, एक सॉफ्टवेअर इंजिनियर, एक पोरगी ME BEd. तर मी त्या बाळवाड्या असताना मी सगळे देव सोडले. तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, तुमची मुलं शिकली पण त्यांना आरक्षण आहे का? 13 जागाच्या समजा एखाद्या मेडिकल, बाबासाहेब म्हटले 10च वर्ष आरक्षण घ्या, त्याच्यानंतर घेऊ नका. पण वर्गीकरण जे तुकडा, आता तुम्हाला जर मुलं आहेत त्यांच्यापैकी जर जास्त भाकरी एकानेच खाल्ल्या, बाकीची उपाशी राहिले मेली, कसं आहे माहिती का? आरक्षणाचे जनक छत्रपती राजेश्री शाहू महाराज त्यांनी सांगितलं घोड्याचं उदाहरण. पण तुम्ही एवढ्या मजबूत घोडे आहात, फक्त तुम्हाला खच्चीकरण केलं जातं. तुम्ही स्वतःचे एवढे मोठे स्ट्रॉंग आहात की ज्या महामानवानं, ज्या लहुजी वस्ताद साळवेनी तुम्हाला एवढी मोठी प्रेरणा दिली की या भारताची स्वतंत्र क्रांती करण्यासाठी एकमेव राजा लहुजी वस्ताद साळवे की ज्यांनी भारत स्वतंत्र झाला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचं राज्य आलं पाहिजे, त्यांचे तुम्ही वारसदार आहात. तुम्हाला आरक्षणाची गरजच काय? उत्तर द्या मला, म्हणजे पुढे बोलतो. आरक्षणाची गरज काय? आरक्षणामध्ये मातंग समाज 68 वर्षामध्ये मातंग समाजाला जे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत मिळालं नाही, याची लेखी आमच्याकडे नोंद आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मराठा समाज ज्यांच्याकडे बऱ्यापैकी खासदार, आमदार, मंत्री आहेत ते सुद्धा रस्त्यावरती उतरत आहेत, त्यांना आरक्षणाची गरज वाटते. आज इतर समाजाला आरक्षणाची गरज वाटते. ब्रिटिश काळामध्ये, आता ते साल तुम्ही सांगू शकणार नाहीत, ब्रिटिश काळामध्ये मातंग समाजावरती काय होतं? म्हणजे भयंकर बेकार अवस्था होती की आपल्याला गुन्हेगार समजला जात. किती साली, किती वर्ष? 1932 सालची गोष्ट आहे. 1881 सालापासून ते 1900 भाऊ ज्यावेळेस 1920 ला जन्मले, त्याच्यानंतर 1932 3 वेळेची हजेरी ज्या वेळेला मातंग समाज देत होता, पहिली चावडीवर, दुसरं एक आणि तिसरी जी हजेरी होती ती पाटील घरात येऊन घेत होता. ओके, मांगोड्यात येऊन पाटील हजेरी घेत होता. त्या 3 हजेऱ्या मातंग समाजांनी जवळजवळ 60 वर्षापेक्षा जास्त वर्ष मातंग समाजाने 3 वेळची हजेरी दिली. तेव्हा एखादा पुरोगामी तुमचा नेता का नाही बोलला त्यामध्ये? त्या काळचा आपल्याला नेताच होता का त्या काळी? आपल्याला, तुम्ही ज्यांना मानता फुले शाहू आंबेडकर त्याबद्दल बोलतोय मी. आता मला सांगा की पहिली विद्रोहाची जननी मुक्ता साळवे 4थी पर्यंत शिंगली, चौथी शाळेत असताना वय वर्ष 11, आणि असा निबंध लिहिला की इंग्लंडच्या म्युझियम मध्ये तो इंग्लिश विषयांतर का करतोय मी, पुढे त्यालाही करतोय. त्या निबंधाचा भयंकर मोठा ट्रान्सलेशन करून इंग्लंडच्या म्युझियम मध्ये झाला. किती मागायला माहित आहे? तो विषय वेगळा आहे. पुरोगामी नेत्यांपैकी तुम्ही मातंग समाजाच्या 3 वेळच्या हजेरीबद्दल कोण बोललं? त्याला आता त्याच्यानंतर ती मुक्ता साळवे पुढे काय झालं काय नाही काहीच कळेल. तुमच्याकडं येतो मी थोड्या वेळाने, आणि बऱ्याचशा मंडळींना बोलायचं, आपण त्या विषयावर बोलत नाहीये. पुरोगामींपैकी कुठलं मी तुम्हाला त्या विषयातून पुढे आणणार नाही, नको, हरकत नाही. ते काय होतं, एखादी गोष्ट डोक्यात बसली. नाही 2 मिनिट, ठीक आहे, ठीक आहे, 1-2 मिनिटं, 2 मिनिटं शेवटचं फक्त लाईव्ह घेतो, हे पण महत्वाचं आहे. आमचे कर्नाटकचे पदाधिकारी, तुमचं आपका नाम बताइए. ನನ್ನ ಹೆಸರು ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಮಾದಿಗ ಅಂತ. ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಮಾದಿಗ ಅಂತ. ನಂದು ಪ್ರಾಪರ್ ರಾಯಚೂರು ಕರ್ನಾಟಕ. ನಮ್ಮ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುಬಾಬು ಕಸ್ಬೆ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರು ಅವರ ಆಹ್ವಾನದ ಮೇರೆಗೆ ಈ ಪಾದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈ ಪಾದಯಾತ್ರೆಗೆ ಬರುವ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಏನಂದರೆ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ MA PhD MPhil ಎಲ್ಲ ಮಾದಿಗ ಜನಾಂಗದವರು ಭಾಳಷ್ಟು ಓದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಓದಿನಷ್ಟು
₹4,000 ಒಬ್ಬ PhD ಓದಿರುವ एक PhD पढ़ने वाला 4,000 में उधर कर्नाटक में काम कर रहा है मातंग समाज। त्याचं कारण, उसका कारण क्या है? उसका कारण क्या है? आरक्षण। हमारा आरक्षण नहीं मिल रहा है। जो 13% में जो 59 कैस्ट 50 पर 9 कैस्ट आते ना, वो कैस्ट में जिसका जनसंख्या ज्यादा कम है उसको आरक्षण मिल रहा है, वो नौकरी जा रहे। हम जनसंख्या ज्यादा है, जनसंख्या ज्यादा है बोल के हमारे को टक्केवारी कम मिल रहा है, उधर हम मार कर रहे। दूसरी, हमारा आर्थिक परिस्थिति ठीक नहीं, हमारा माँ बाप भी श्रीमंत नहीं, पढ़ नहीं सकते, ट्यूशन नहीं जा सकते, ऐसे व्यवस्था में हम है। ये सरकार भी ऐसा है ना, अण्णाभाऊ साठे महामंडल को इधर महाराष्ट्र में हम कर्नाटक से उसको ध्यान दे रहे थे, बंद किए थे। वो क्यों बंद किए थे, क्या महाराष्ट्र के बारे में उतना जानकारी मुझे नहीं है। मैं कर्नाटक और आंध्र के बारे में बोल सकता हूँ। क्यों बोले? सॉरी, मैं बीच में आपको रुकाना चाहता हूँ। कर्नाटक आंध्रा में जब वहाँ पे आरक्षण मंजूर हुआ था रेड्डी साहब के इस बारे में, जब किया था 2004 में, तब कितने 1999 में जो रिजर्वेशन सेपरेट हुआ 2003 और 4 में कैंसिल हो गया, कोर्ट ने उस पे स्टे लाया। लेकिन एससी में डिवाइडेशन हुआ था, एससी में जो स्वतंत्र आरक्षण है, फ्रीडम स्वतंत्र आरक्षण, वो मातंग को मिला था, डिवाइडेशन उसमें हुआ था, कैटेगराइजेशन हुआ था। तो तब क्या हुआ था, कितने लोगों को जॉब मिले थे, क्या हुआ था उस समय आरक्षण मिला था हमारे मादिगा लोगों को, एक 50,000 के ऊपर लोगों को नौकरी मिला। वो नौकरी के वजह से आज उनका आर्थिक परिस्थिति और उनके बच्चे और उनके परिवार एक काबिल एक लेवल में है। उसके बाद कोर्ट से स्टे आके वो कैंसिल हो गया। तब से लेके अब तक माननीय श्री विष्णुभाऊ कसबे साहब, माननीय मंदकृष्ण साहब, मैं दोनों के साथ में भी काम किया हूँ, मंदकृष्ण साहब के साथ भी काम किया हूँ, विष्णुभाऊ साहब के साथ भाव के पास भी काम किया हूँ। हमारा मुद्दा विष्णु 2 मिनट, हमारा मुद्दा मूल उद्देश्य एक ही है, आरक्षण चाहिए। संजय ताकतोड़े भाऊ हमारे सामने एक वीडियो क्लिप लेके, एक एजुकेटेड पर्सन नौकरी नहीं मिला तो वो क्या करेगा? उसको कारण एक ही रहेगा, आत्महत्या करने का। बिल्कुल सही। आत्महत्या करने को कोशिश करने, वो एक रास्ता दिखा के गया। क्या दिखा के गया? एक वीडियो निकाला, अरे हम इतना लड़ रहे, इतना झगड़ा कर रहे, इतना सालों से हम इतना कर रहे, फिर भी हमारे को आरक्षण नहीं मिल रहा बोल के उनका बलिदान दे दिया। ऐसा बलिदान देने व्यक्ति को आज तक उनको परिहार नहीं मिला। सरकारी एक जने को सरकारी नौकरी देता बोल के मैं भी पेपर में पढ़ा था। वो आश्वासन देने वाले किधर गया, वो कौन किधर गया, आज तक किसको नहीं मालूम। इनको मराठा समाज दिख रहा है। क्यों मराठा समाज दिख रहा है? वो समाज के बारे में क्यों नहीं बोलता मैं? हम मातंग समाज को आप इतना छोटा मत समझो। मातंग समाज महाराष्ट्र में इतने लोग हैं ना, मादिगा और मातंग 2 लोग मिले ना, तुम्हारा सरकार गिरा सकते हम। वाह, जय लौजी, जय लौजी। आगे कोण भाऊ बोलतो, एक शब्द आव्हान करा, नाव सांगा पहिले। सर्वप्रथम जय लहुजी। मी गौरी सचिन खिलारे तमाम मातंग समाजाला आवाहन करते की 27 तारखेला आझाद मैदानावरती
सगळ्यांनी यायलाच पाहिजे किंवा आलंच पाहिजे. माननीय हृदय सम्राट विष्णू भाऊंनी खूप आंदोलने केली तरीही या सरकारने मात्र दाद दिलेली नाही. मागील 5 वर्षापूर्वी सरकारने लोकसंख्येअभावी आरक्षण किंवा आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत असे सांगितले. त्यामुळे आपली लोकसंख्या आपण दाखवून दिली पाहिजे. म्हणून आझाद मैदानावरती सर्व मातंग समाजांनी सहपरिवार यायलाच पाहिजे. जय लहुजी. कैलास जाधव थोडक्यात लहुजी शक्ती सेनेचा शक्तीपीठ लहुजी शक्ती सेनेचं कोर कमिटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लहुजी शक्ती सेनेचे कैलास दादा खंदारे ज्यांची वाणी ऐकायला महाराष्ट्र सुद्धा तृप्त होतो वाणी ऐकल्यानंतर. दादा आज आपल्या या मावळमधील तळेगावच्या पावन मातीतून लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला क्रांतिकारी जय लहुजी या देशाच्या इतिहासामध्ये अनेक सामाजिक उत्थानाच्या सामाजिक अत्याचाराच्या अनुषंगानं अनेक घटना घडल्यात. या देशामध्ये मावळच्या मातीनं आगळं वेगळं आपलं अस्तित्व आणि अस्मिता जगाला दाखवलेली आहे आणि या राष्ट्रीयत्वाला जोपासण्याचं काम मातंग समाजाच्या आमच्या शूरवीर क्रांतिवीरांनी केलं. अलीकडच्या काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. खूप अपेक्षा सर्वांच्या होत्यात. दुर्दैवानं आम्ही या देशातले आहोत की नाही, आम्ही माणसं आहोत की नाही, आमच्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत की नाही, फक्त भाषणासाठी राज्यघटनेचा उल्लेख करायचा, बाबासाहेबांचं छत्रपती शाहू महाराजांचं महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं आणि कुंकू एकाचं आणि घर लोकाचं अशी इथल्या राजकीय व्यवस्थेनं जे खेळी खेळण्याचं काम केलं. कालपर्यंत मातंग समाजातल्या विविध संघटना नेत्यांनी आणि संपूर्ण समाज बांधवांनी आगळीवेगळी आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं एवढ्या मोठ्या प्रमाणात मातंग चळवळ गतिमान झालेली असतानाही मातंग समाजावरच्या अन्याय अत्याचाराचं वाढतं प्रमाण कमी झालेलं दिसत नाही. समाजाला प्रचंड वेगवेगळ्या समस्याने ग्रासलेला आहे आणि म्हणून अशा पीडित वंचित उपेक्षित आणि अन्यायानं या ठिकाणी पिचून गेलेल्या या मातंग समाजाला सगळ्यांची झेंडे हात मोडेपर्यंत त्यांची दांडे धरता धरता विकासाची अजेंडा या कोणी या नेत्यांनी समाज व्यवस्थेनं राजकीय सत्तेनं या ठिकाणी राखली नाहीत. स्वातंत्र्य मिळालं आणि आम्हाला वाटलं होतं की या देशामध्ये सत्ता संपत्ती संधी आणि संपूर्ण सोयी सवलती आरक्षण याचा फायदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार या देशाने स्वीकारलेल्या लोकशाही व्यवस्थेनुसार मागाला आणि तत्सम आमच्या उपेक्षित वंचित घटकाला न्याय मिळेल आमचं स्वप्न या ठिकाणी भंगल्या गेलं. पुरोगामी महाराष्ट्रात भाषा करणाऱ्या या राज्यामध्ये जवळजवळ डझनभर राज्यामध्ये मागानं नाही, एखाद्या संघटनेनं नाही, एखाद्या नेत्यानं नाही, तर या देशाची न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर काम करणारी जी विविध सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत अशा डझनभर जवळजवळ आयोगाने आरक्षण वर्गीकरणाचा महत्वाचा इश्यू आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन केलं. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं अनुसूचित जाती अनुषंगानं या ठिकाणी गेल्या 2-5 महिन्यापूर्वी या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन केलं आणि मग
या देशातली राज्यघटना सांगत असेल की लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे, या देशाचं संविधान सांगत असेल, सगळे आयोग सांगत असतील, तर आजपर्यंत या देशातला पुरोगामित्वाची भाषा करणारा एकही माणूस ना धर्मनिरपेक्षतेची भाषा करणाऱ्या माणसानं मागाविषयी बोलला, ना नवनिर्माण महाराष्ट्राची भाषा बोलणारा एखादा कुणी तरुण बोलला, ना हिंदुत्वाची भाषा करणारा कुणी या देशामध्ये बोलला, ना राष्ट्रवादाच्या परिघामध्ये कधी मागायला यांनी अपेक्षित धरलं नाही. आणि म्हणून आम्हाला आता सन्माननीय लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशातला, महाराष्ट्रातला नाही, या देशातला मांग, मादिगा, माद्रू हे संपूर्ण समाज एकत्र करण्याचं स्वप्न उरासी घेऊन आमच्या डोळ्या देखत पिढ्यानपिढ्या मागाच्या गेल्या, आमच्या वाडवडिलांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या. मात्र आता आमचा संयम या ठिकाणी संपलेला आहे. कायद्याने चालणारी, कायद्याला मानणारी आम्ही माणसं आता कायदा हातात घेण्याची भाषा या मावळच्या नगरीतून घ्यायला सुरुवात केलेली आहे. गेल्या 19 तारखेला आम्ही इथून तिथून या आरक्षणाची पदयात्रेची सुरुवात केली नाही. खरं तर ही काही पहिली पदयात्रा नाही. आपल्या सगळ्यांना या संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहित आहे की आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आंदोलन सम्राट म्हणून या देशामध्ये एक आगळे वेगळे संघटनेचं एक अस्तित्व ज्या नेतृत्वानं, कर्तृत्वानं उभं केलं, त्या सन्माननीय लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या नेतृत्वामध्ये यापूर्वी पुणेचे या राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर ते या राज्याची उपराजधानी नागपूर शहर इथपर्यंत 1350 किलोमीटरची पहिली पदयात्रा सन्माननीय लहुश्री विष्णुभाऊ कसबे साहेबांनी मागाच्या न्यायासाठी, मागाच्या हक्कासाठी या ठिकाणी पार पाडले. एवढ्यावरच विष्णुभाऊ थांबले नाहीत. लगेचच सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली नाही. लगेचच विष्णुभाऊने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीतनं, कोल्हापूरमधनं या देशाची आर्थिक राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराकडे आगेकूच केली. दुसऱ्या पदयात्रेच्या निमित्तानं पहिल्या पदयात्रेत 1350 किलोमीटर पायी चालणारे विष्णुभाऊ दुसऱ्या पदयात्रेमध्ये 650 किलोमीटर पायी चालले. एवढ्यावर थांबतील ते विष्णुभाऊ कसले? या राज्यातला एकही आजी माजी खासदार, आमदार, मंत्री, नेता पुरोगामित्वाची भाषा करणारा, समानतेची, न्यायाची भाषा करणारा एकही नेता आणि समाज विद्वान, समाज धुरीण पुढं आला नाही. आणि मग विष्णुभाऊने पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं. संपूर्ण महाराष्ट्र मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून पिंजूर काढला. वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून शासन दरबारी आपला मातक समाजाचा आक्रोश पोचवण्याचं काम केलं. जवळजवळ अलीकडच्या या 2 वर्षाच्या गतकाळामध्ये जगावर कोरोनासारखी महामारीचं संकट आलं. हा देश, हा महाराष्ट्र त्याला अपवाद नव्हता. या देशातली जवळजवळ जगातली सगळी यंत्रणा ठप्प झाली होती. दरवाजाच्या आत बंदिस्त झाली होती. सगळं जग थांबलेलं असताना फक्त आणि फक्त या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त आमच्याच रक्ताच्या, तुमच्या माझ्या बांधवावर, माझ्या माय बहिणीवर त्यांच्या अब्रूला हात घालण्याचं काम झालं. त्यांचा गळा घोटण्याचं काम झालं. माझ्या लेकरांचं, लहान लेकरांना पाण्यात पोहणारी माझी जामनेरची लेकरं त्यांची उड्या नागड्या पद्धतीने धिंड काढण्यात आली. वर्ध्याला त्या ठिकाणी आमचा चिमुकला लहान असणारा बालक त्याचा पार्श्वभाग भाजर अशा पद्धतीने गरमच्या परशीवर बसवल्या गेलं. नवे अलीकडच्या काळात विदर्भातल्या आमच्या अमरावतीमध्ये काल परवाला माझ्या बहिणीला बलात्कार करून तिचा निर्गुणपणे संतापजनक खून करण्यात आला. एवढ्यावर थांबलं नाही तर अण्णा स्वाभिमानानं जगायची भूमिका घेणारा मातक समाज, लहुजी बाबांचा, आमच्या महापुरुषांच्या नावाचं एखादं नामफलक लावलं म्हणून वाशिम, विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातल्या लोणी खुर्दमध्ये आमच्या समाज बांधवांना अंधाऱ्या रात्रीला लाईट बंद करून
रस्ते बंद करून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जातोय. एकही आमदार खासदार बोलायला तयार नाही आहे. आणि मग आता आम्हाला कळले जर आमच्यासाठी कोणी बोलत नसेल तर आता मांगाला स्वतःला बोलावं लागेल. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या या देशातल्या मांगाला बोलवत करण्याची भूमिका सन्माननीय विष्णुभाऊ कदमे साहेबांनी स्वीकारली. आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक ज्या वातीनं ही क्रांती निर्माण केली, ज्यांचं सेंटर होतं, केंद्र होतं, त्या मायभूमीतनं त्या राष्ट्रीय तालीमवरनं ही आरक्षण क्रांती पदयात्रा एखाद्या झेंडे घेऊन नव्हे, एखाद्या नेत्याचा गजर करून नव्हे, एखादा राजकीय व्यवस्थेचं गुणगान करून या ठिकाणी आरक्षण क्रांती पदयात्रा निघाली नाही, तर आमच्या विष्णुभाऊच्या लहुजी शक्ती सेनेच्या मागाच्या तरुण पोरांनी रक्तदान केलं. कोरोना महामारीचा काळ रक्तदान केलं, पण मागाच्या सहनशीलतेचा अंत शासनकर्त्यांनी पाहू नये. रक्त देणारी अवलाद आहे, पण रक्त याच्यासाठी दिलं की आजपर्यंत सहन केलं, यापुढे सहन केल्या जाणार नाही. जर आता विष्णुभाऊच्या आरक्षण पदयात्रेच्या मागण्या, मागाचं आरक्षण वर्गीकरण, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठेंचं नाव, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित, अरे ज्याच्या अनेक शिष्यांची स्मारक झालीत, ज्यांच्यावर या शासनाने जवळजवळ अनुसूचित जातीच्या केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा सगळा तिकडे वळवला. पहिलेच निम्म्याचं बजेट, त्याच्यात अर्ध बजेट दुसरीकडे गेलं. आणि मागाच्या तोंडाला, मागाच्या हक्काच्या न्यायाच्या लढाईला, त्याच्या हिश्श्याला वाट्याला अत्यंत संतापजनक परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून आता चिडून उठलेला मातंग समाजाचा तरुण सन्माननीय कदमे साहेबांचे नव्हे तर कदमे साहेबांच्या माध्यमातून समाजाला बळकट करण्याचं काम, समाजाला दखलपात्र करण्याचं काम, ही संपूर्ण लढाई लढत असताना आज आरक्षण वर्गीकरणाची महत्वाची अनुसूचित जाती अंतर्गतची जी लढाई आहे, या समाजातली हजारो तरुण, हजारो समाज विद्वान कार्यकर्ते, न्यायालयीन व्यवस्था असेल, रस्त्याची व्यवस्था असेल, प्रशासनामध्ये असेल, ही संपूर्ण लढाई सन्माननीय विष्णुभाऊ कदमे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुरू केलेली आहे. आणि आज निर्वाणीचा आम्ही इशारा देतोय, निर्वाणीचा इशारा देतोय. ज्या मागाच्या ठराविक पोरांनी, अरे ज्यांचं इंग्रजांचं जगावर राज्य होतं, आम्हाला अलीकडच्या काळात बाबासाहेबांनी सांगितलंय, जा आणि तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला राज्य कधी जबाब बनायचंय. कधी सांगितलं? आता सांगितलंय. याच्यापूर्वी 1826 ला किती? अरे 1826 ला आलतू फालतू माणसासोबत नाही, एखाद्या सरंजानशाहीतल्या एखाद्या राजाशी नाही, तर ज्याचं जगावर राज्य होतं, त्या इंग्रजी सत्तेला चॅलेंज देणारा फक्त मूडवर जो लहुजी शक्ती सेनेचा तो वस्ताद लहुजी साळवे होता, ज्यानं अरे उद्धवा, अरे तुझ्या साथीदारांना, सरकारला मी सांगतोय, अरे तुझी काही खैर आमच्या समोर नाही रे बाबा. आम्ही त्यांची अवलाद क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवेंची, ज्यांनी इंग्रजाच्या विरोधात एक उमाजी नायकासारखं तरुण पोरग राजा केलं, सरकार स्थापन केलं. कुणाच्या विरोधात? इंग्रजाचा, ज्याचं जगावर राज्य होतं, त्या इंग्रजाच्या विरोधात गाव कुसाबाहेरचं, रानातलं, डोंगरातलं पोरग उचललं. आणि जगाच्या इतिहासामध्ये हा चमत्कार मागाने केलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीतला चमत्कार जर लहुश्री विष्णुभाऊ कदमे साहेबांची लहुजी शक्ती सेनेची पोरं दाखवणार नसतील, तर आम्ही मागाची अवलाद नाही, आमचं मागाचं रक्त नाही. आम्हाला माहित आहे, आम्ही जिवंत मूर्ती आजपर्यंत पाहिलेल्या, मात्र इथे सोयी सवलती कोणताही फायदा मागायला मिळत नाही. म्हणून जवळजवळ आमचे बांधव जिवंत मुर्द्याचं जीवन आज जगतायत. आणि म्हणून ही परिस्थिती आता सहन करणं, पाहणं आमच्या डोळ्यात एकच आम्हाला शक्य नाही. आता खूप झालं, खूप ऐकलं,
खूप सोसलं. आता मात्र तुम्हाला तोंडावर हात ठेवून चालणार नाही, तुम्हाला कानावर हात ठेवून चालणार नाही. आता तुम्ही तोंड उघडलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. आणि या सगळ्या प्रश्नावर सांगत असताना एक प्रश्न मला या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचा आहे. अनेक वेळा विष्णुभाऊंनी सांगितलं की लघुसैनिकांना पदाधिकाऱ्यांना चुप बसा, संयमाने घ्या. कार्यकर्त्यांचा, लघुसैनिकांचा, पदाधिकाऱ्यांचा संयम या ठिकाणी तुटा लागलेला आहे, संपा लागलेला. या राज्यामध्ये आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न घेऊन करत असतानाच मी सर्वप्रथम मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीला आम्ही समर्थन देतोय. आम्ही कोणी समाजाच्या विरोधात नाही, कोण्या संघटनेच्या विरोधात नाही. मात्र मला संपूर्ण मराठा समाजाची माफी मागून विनम्रपणे मत व्यक्त करतोय, जर लगेचच विष्णुभाऊंच्या मागणीनुसार ज्या 22 तरुणांनी आपला जीव गमावला, मराठा आरक्षणासाठी गमावला, त्यांना तुम्ही तशा पद्धतीनं आर्थिक सहयोग त्यांना देणार आहात, नोकरी पण दिली, नोकरी देणार आहात. तसंच जर या देशातला मागासाठी फक्त नाही, संपूर्ण या देशातल्या अनुसूचित जातीच्या लढ्यासाठी, आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी जो संजय ताकतोडे गेला, लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी आपल्याला शासनाला संदेश दिला, जर आमच्या बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या साळे गावातल्या अण्णाभाऊ साठे नगरमधील आमच्या ज्ञानोबा राजांचा मुलगा संजय ताकतोडे याला जर न्याय मिळाला नाही तर वेळ प्रसंगी आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लहुजी शक्ती सेना महाराष्ट्राच्या रस्त्यातून फिरू देणार नाही आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल करणारा मांगाचा पोरगा म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मुख्यमंत्र्याचा रिपोर्ट दिला जाईल. तू आमचा सेवक आहे, जनतेचा पैसा आहे, कुठेही तुला वापरता येत नाही. अरे ज्यांना संविधानिक पद्धतीनं आरक्षण नाही त्या विषयावर मरणाऱ्या माणसाला तू कोण्या पद्धतीनं पैसे देऊ शकतो, कोण्या पद्धतीने देऊ शकतो? कोणती राज्यघटना सांगते? अनुसूचित जातीचा पैसा, आरक्षण वर्गीकरणावरचा पैसा, राज्यघटनेला ज्यांना आरक्षण नाहीये त्यांच्यासाठी तुम्ही हा पैसा कसा काय वापरू शकता, कसा काय निर्णय घेऊ शकता? आणि म्हणून या देशातल्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या लुटारूंना लहुजी शक्ती सेना आणि विष्णुभाऊ सोडणार नाही. ध्यानात ठेवा, एका संजय ताकतोडेचा प्रश्न मार्गी नाही लावला ना तुमची खुर्ची राहणार नाही. उद्धवा चॅलेंज द्या, कारण आमचा पैसा, घामाचा पैसा आहे देशातल्या. कुठेही वापरायला लागले, बापाच्या स्मारकाला वापरतात, काकाच्या स्मारकाला वापरतात आणि या देशाचा बाप असणाऱ्या लहुजीचं स्मारक आपल्याला दिसत नाही. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक ज्यांनी शिवाजी महाराज साता समुद्रापार पोहोचवले, ज्यांनी महाराष्ट्राची मराठी साता समुद्रापार पोहोचवले, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्याबद्दल संपूर्ण या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना, या राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्यांना मी विनंती करतो की आपण हाही प्रश्न या ठिकाणी मार्गी लावावा. 22 लोकांनी जो बळी दिला त्यांना न्याय मिळावा, त्यांनाही सहाय्य मिळावं, त्यांनाही नोकरी मिळावी. मात्र ते या देशाच्या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये कुठेही तरतूद नाही. आणि या व्यतिरिक्त संजय ताकतोडे जो गेला तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हे तर शाहू महाराजांनी जे आरक्षण सुरू केलं त्या व्यवस्थेपासून तर आजपर्यंत जो घटनादत्त संविधानिक पद्धतीनं ज्याला आरक्षण आहे त्याच्या हक्काचं आहे पण त्याला मिळत नाही,
म्हणून तो गेलेला आहे. म्हणून दोन्हीतला फरक आहे की ज्याचं आहे त्याला मिळालं नाही आणि ज्याचं नाही त्याला दिल्या गेलेलं आहे. बरं दिल्या गेलं तर कमीत कमी त्यांच्यासाठी तरतुदीतलं ते पाहिजे होतं, तसं झालं नाही. आणि म्हणून तुम्ही जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले, तुमचं जरी सरकार असलं, तुम्हाला असं करता येणार नाही. संजय ताकपुडेला तुम्हाला डावलता येणार नाही. अशा पद्धतीचे या महाराष्ट्रातील मात्र समाजाला विनंती करतो, या पदयात्रेच्या माध्यमातून आपापल्या गाव वस्त्यामध्ये आपण समाज बांधवांना तयार करावं आणि येणाऱ्या 27 तारखेला मांगाचा आक्रोश, मांगाची ताकद, मांगाच्या प्रश्नावर आपण घातल्या वयात पडावं, आझाद मैदानावर यावं आणि मांग बळकट करावा, मांग दाखवून द्यावा. जय हिंद. धन्यवाद. कैलासदादांनी सांगितल्याप्रमाणे 27 तारखेला आपण न विसरता आपली राज्यातली आणि इतरही राज्यांमधून सगळ्यांना विनंती, आपण 27 तारखेला आझाद मैदान मुंबईवर मांगाच्या प्रश्नाला, मांगांना आझाद करण्यासाठी, आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी यावं. जय लवजी. धन्यवाद.